हिंदी बोलने वाले राज्यों से लोग नौकरी धंधे के लिए हमारे पास आ रहे हैं और हमें कह रहे हैं कि हिंदी कोणासाठी सीखो। शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही श्रेष्ठच असते, उत्तमच असते. भाषा से लेके मुझे कोई तामिळ असेल, दिक्कत पंजाबी असेल, नहीं है। बंगाली असेल, हिंदी असेल, भाषा सब कुठची असेल, श्रेष्ठ एक भाषा ही उभी होता है, करायला चाहे वो हिंदी हो, प्रचंड तपश्चर्या लागते, मराठी हो, खूप गुजराती लोकांची हो, मेहनत असते. बंगाली हो। एक लिपी उभी एक करायला भाषा खूप बनाने प्रचंड में ताकद लागते. बहुत लोगों की मेहनत लगती है। अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात. आणि हे भाषेचं नवीन कुठून आणलं? त्या दिवशी ते अमित शहा म्हणाले, ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल, म्हणे मला इंग्रजी येतं. अरे तुम्हाला नाही येत? उस दिन अमित शाह ने कहा कि जिन्हें अंग्रेजी आती है उन्हें शर्म आनी चाहिए, जो अंग्रेजी में बात करते हैं उन्हें शर्म आनी चाहिए। या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष, 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. 1400 वर्ष संपूर्ण हिंद प्रांत में 84 वर्ष मराठा लोगों ने राज किया है। क्या हमने मराठी लादा है? प्रदेशवरती, राजस्थानवरती, पंजाबवरती, इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोक पर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य. क्या गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, अरे हिंदी भाषा ही 200 जगहों पर हम लोगों ने राज किया है, लेकिन क्या हम लोगों ने इन किसी भी राज्यों पर मराठी लादी है क्या? कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं? किसके लिए और किस वजह से ये कानून लाए थे, समझ में नहीं आया. यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून. मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. मुंबई को स्वतंत्र करने की चाल है, उसके पहले इस तरह से कोणाची माय वेली आहे तरी महाराष्ट्राला हात घालून दाखवा, मुंबईला हात घालून दाखवा. अलग करने की कोशिश कर रहे हैं और देख रहे हैं कि महाराष्ट्र कैसे रिएक्ट करता है. लेकिन मैं कहता हूं कि मुंबई को हाथ लगा के दिखाओ तो. काय मजाक वाटला काय? ये कोई मजाक है क्या? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत.